नवी मुंबईमध्ये अंगणवाडीतील शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या. कळंबोलीतल्या अंगणवाडी क्रमांक 55 मधली घटना. नंदुरबारच्या कोंडाईवारी घाटामध्ये अपघातांची मालिका सुरूच. भरधाव वेगात असलेल्या माल ट्रकला मागून कंटेनरची जोरदार धडक. ट्रक ड्रायव्हरसह 3 जण गंभीर जखमी. कल्याण डीसीपी स्क्वॉडची कारवाई. गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या. अंमली पदार्थ विक्री प्रकरणी 19 जणांना ठोकल्या बेड्या. मुंबईच्या चुनाभट्टी रेल्वे स्टेशनवर दुर्घटना टळली. महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे महिला प्रवाशाचा जीव वाचला. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मूडवर. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना तंबी. पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावत दिली तंबी. अमरावतीमध्ये आयटकचं घेराव आंदोलन. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन. आंदोलनामध्ये असंख्य महिला सहभागी. सांगलीमध्ये निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात. द्राक्षांचा गोडवा. जागतिक बाजारात 8 ते 10 हजार टन द्राक्षांची निर्यात युरोपमध्ये. जुन्नर तालुक्यातही द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात. द्राक्षांचा गोडवा जागतिक बाजारात 100 ते 110 रुपये प्रति किलोचा मिळतोय दर. कोल्हापूरमध्ये मातंग वसाहतीत पोलिसांचा छापा. गांजा तस्करांची पोलिसांनी काढली धिंड. गांजा विक्री करणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.